जगामध्ये अत्यंत पवित्रतम असलेलं हे नेवासा क्षेत्र आहे. ज्ञानवरायांनीच वर्णन केल्याप्रमाणे त्रिभुवनैक पवित्र, त्रिभुवनामध्ये अत्यंत पवित्र हे स्थान आहे. आणि या स्थानापासून पैसखाम मंदिरापासून जे ज्ञानेश्वरीचं निर्मिती स्थळ आहे तिथपासून पंढरपुरापर्यंत हा जो पालखी सोहळा जातो याचं हे 55वं वर्ष आहे. वैकुंठवासी सद्गुरू बंशीबाबांनी सुरू केलेला हा सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि नेवासाच नव्हे तर सर्व दूरवरून येणारे भाविक यामध्ये मोठ्या उत्स्फूर्ततेनं सहभागी होतात. हजारो भाविक या दिंडीमध्ये सहभागी दरवर्षी होत असतात. याही वर्षी अनेक भाविक उत्साहानं यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक साधू संतांकडून आम्ही असं ऐकलं की ज्याप्रमाणे आळंदीवरून माऊलींचा पालखी सोहळा निघतो आणि अत्यंत शिस्तबद्ध, अगदी लष्करी शिस्त ज्याला म्हणावी असं हैबतबाबांनी त्या सोहळ्याचं स्वरूप बनवलेलं आहे. आणि ते आज तागायत टिकून आहे. अगदी त्याचप्रमाणे त्याच तोडीचं क्षेत्र असलेलं हे श्री क्षेत्र नेवासा